लक्ष्मी मुरदेश्वर पुरी यांचे पुरस्कार विजेते राष्ट्रीय बेस्टसेलर उपन्यास स्वॉलोइंग द सन आता मराठीत. मुंबई, 28 ऑक्टोबर 2025. श्रीमती लक्ष्मी मुरदेश्वर पुरी, लेखिका, राजदूत आणि संयुक्त राष्ट्रांच्या माजी सहाय्यक महासचिव, आपली बहुप्रशंसित आणि पुरस्कार विजेती पहिली कादंबरी स्वॉलोइंग द सन मराठी वाचकांसाठी सादर करत आहेत. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी आधारित ही कथा रत्नागिरीपासून सुरू होते, मुंबई, बॉम्बे आणि बनारसपासून प्रवास करते आणि भारताच्या औपनिवेशिक अधीनतेपासून स्वातंत्र्यापर्यंतच्या बदलांचे दर्शन घडवते. स्वॉलोइंग द सन ही एक व्यापक गाथा आहे, जी एक आकर्षक विकास कथा, कमिंग ऑफ एज नॅरेटिव्ह, मार्मिक कौटुंबिक वृत्तांत आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायी चित्रण एकत्रित करते. ज्या तुम्ही भावना मांडलेल्या आहेत त्या चित्रपट स्वरूपात किंवा नाट्यमय स्वरूपात पाहण्याचा योग मुंबईकरांना किंवा भारतीयांना केव्हा उत्पन्न होऊ शकतो किंवा तो योग केव्हा जुळून येऊ शकतो? ते झालंय. त्याचं आता ॲग्रीमेंट मी मागच्या महिन्यात सप्टेंबर 29ला अनाऊन्स केलं होतं. ॲग्रीमेंट झालं आहे. अबंडन्शिया एंटरटेनमेंटचे विक्रम मल्होत्रा जे प्रोड्युसर आहेत त्यांनी ते घेतलं आहे राईट्स त्याच्या, आणि म्हटलं आहे की एक मल्टी सीझन वेब माला बनणार आहेत आणि त्याच्या आणि 15 महिन्यात 15च्या किंवा 18 महिन्यात ते आपल्याला, जर ईश्वराची इच्छा असेल तर आपल्याला पाहायला मिळेल OTT वरती वेब सिरीज. नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो ओय म्हणून नमस्कार. नमस्कार. सत श्री अकाल. सत श्री अकाल. मला विचारायचं काय, इतकं मोठं शेड्यूल तुमचं, मी इतकं काही करत आहात म्हणजे इट्स रिअली सरप्रायझिंग. मी इवन माझे 10 बोटही संपले काउंट करता करता की तुम्ही जे काय करताय ते हे कसं म्हणजे हाऊ इट बिकेम सो इझी फॉर यू, अँड कुठेही असं तुमच्या म्हणजे असं काय स्ट्रेस आहे किंवा हे सगळं केल्यामुळे काही दिसत नाही आहे. हाऊ इट मेड इट पॉसिबल. इट्स अ व्हेरी इन्स्पिरेशनल थिंग्स फॉर अदर वुमन ऑल्सो. नाही, मी ही कादंबरी माझ्या कॉन्शियसनेसमध्ये घुमटत होती 40-50 वर्ष. पण मी पहिलं लिहिणं सुरुवात केली जेव्हा मी राजदूत होते बुडापेस्टमध्ये, हंगरीमध्ये, आणि 100 पानं लिहिली आणि काय झालं, रायटर्स ब्लॉक झालं आणि मी व्यस्त झाली माझ्या कामात, फॅमिलीत, सर्व, आणि ते सुटून गेलं तेव्हाच. आणि 20 वर्षानंतर त्याला मी परत सुरुवात केली आणि कोविडच्या वेळी त्या शांततेत 1 वर्ष, कारण मला तेव्हा वाटलं की आता नाही तर कधी नाही. मग त्यावेळी तर आपण सकाळी उठायचो तर वाटायचं आपण जिवंत राहणार की नाही, आज 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 उद्या आमचं जीवन किती आहे. तर मी म्हटलं आता जर मी नाही, हे जे माझं आयुष्याचं एक ध्येय होतं ते जर मी आज नाही, आता नाही केलं तर मी कधी नाही करू शकणार. वेब सिरीज मध्ये मी नाही नाही नाही, मी आता त्या विश्वात नाही अजून पाय टाकला. हा, असं ना, मी स्टोरीमध्ये नाही आहे. माझी आई आहे, माझी वडील आहेत, माझे आजोबा आहेत, आणि आणखीन काही पात्र पूर्णतः कल्पित नाही आहेत. पूर्णतः काही पूर्णतः काल्पनिक आहेत, पण काही इन्स्पिरेशन आहे. हा, तर ते आहे. पण जे विचार त्याच्यात आहे, जी कल्पना आहे ती माझीच आहे. आणि माझे
माझे जे सोलमेट आहेत, हरदीपजींनी जेव्हा ते पहिलं ड्राफ्ट वाचलं, त्यांनी पहिलं वाचलं आणि माझ्या बहिणीनी तर, माझी बहीण इंदिरा भार्गव तर वाचतच होती, चॅप्टर बाय चॅप्टर वाचत होती, मला इनपुट्स द्यायची, आठवणी जागृत करायचो आम्ही. तर त्यांनी म्हटलं देर इज सो मच ऑफ अस इन दिस बुक. ते जे विचारधारा आहे ना, ते तर येणारच. आणि पहिलं पुस्तक, पहिली कादंबरी म्हणजे असंच असते की आपली आत्मा तिथून त्याच्यात आम्ही ओततो. मॅम, मला विचारायचं आहे इकडे. हाय, हॅलो, समोर. येस, मी तृप्ती आहे. लाईट. या, माय नेम इज तृप्ती. मी बुक इन्फ्लुएन्सर आहे. अँड खूप मस्त सांगितलं तुम्ही आता जे काही सांगितलं. माझ्या लिमिटेड मराठीमध्ये, कारण माझं मराठी मी वापरलेलं नाही आहे ना, प्रॅक्टिस नाही आहे इतकी वर्ष. तर माझा हा प्रश्न होता तुम्हाला की कुठलीही कादंबरी लिहिणं आधी सुचणं की मला लिहायची इच्छा आहे, आणि त्याच्यानंतर तो प्रवास पूर्ण शेवटपर्यंत नेणं, प्रकाशन वगैरे, ही एक प्रोसेस असते आणि नंबर ऑफ चॅलेंजेसला ऑथर्स फेस करतात या गोष्टी. खरं. तर वाईल गोईंग थ्रू दिस प्रोसेस यू हॅव गॉन थ्रू सो मेनी चॅलेंजेस. तर त्या प्रोसेसचा आणि नंतर आता या कादंबरीला असं एकदम मराठीमध्ये पण त्याला असं शब्दरूप पाहताना त्या प्रोसेसचा तुमच्यावरती काय इफेक्ट झाला, म्हणजे ॲज अ माणूस म्हणून घडण्यामध्ये या कादंबरीने तुमच्यावरती पण इम्पॅक्ट पाडला असेल, तर ती जर्नी कशी होती आणि तुम्हाला काय शिकायला मिळालं त्यातून? I think that's a very beautiful question. Yes. फारच खोल प्रश्न आहे. हे कादंबरी लिहिणं याला गिळण्यासारखंच होतं माझ्यासाठी. आपण ऐकलं असेल, मयुरीनी म्हटलं की मी यंगेस्ट IFS होती, पण मला वाटतं रेकॉर्ड आहे की मी ओल्डेस्ट नॉव्हेलिस्ट. याच्यात इतकं वेळानंतर येणं ते एक चॅलेंज. आणि हे विश्व, हे युनिवर्स मला अज्ञात होतं. तर मी लिहित गेली आणि जेव्हा संपलं, मी ते तर सांगितलंच की कसं मला 20 वर्ष लागली कंप्लीट करायला, आणि मग पण 1 वर्षात मग मी 10 तास सकाळपासून संध्याकाळी आणखीन काही न करता, शिवाय एक्सरसाइजचं. आय एम अ फिटनेस फ्रीक. सो एक्सरसाइज करायचं आणि लिहायचं, हेच माझं जीवन होतं ते 1 वर्ष कोविडचे. तर मी पहिला जो ड्राफ्ट होता ते 270,000 वर्ड्सचा होता. ज्याला म्हणतात ना, अगदी उदारतेने लिहिलं होतं. सेल्फ इंडल्जंटली लिहिलं होतं. तर पहिला चॅलेंज. आणि पोस्ट कोविडमध्ये पब्लिशर्स वर व्हेरी कन्झर्वेटिव्ह. दे बिकेम व्हेरी कॉशियस, कन्झर्वेटिव्ह. आणि एव्हरीबडी वेंट ऑनलाईन, एव्हरीबडी वेंट डिजिटल, इंस्टाग्राम, सोशल मीडिया. आणि कोणी इतकं मोठं पुस्तक कोण वाचणार, असे सर्व पब्लिशर्स त्यांना पाहताच की एवढं मोठं आहे हे नॉवेल, ते म्हणायचे आम्ही नाही घेऊ शकत. तर मला पुष्कळ नकार पण मिळाले सुरुवातीला. मग काही म्हणायचे की अरे हे हिस्टॉरिकल आहे, लोकांना इंटरेस्ट नाही असणार, यंग लोकांना, किंवा स्त्री पात्रांचं फार स्ट्रॉंग आहे. पण मी म्हणाले की नाही, मेन कॅरेक्टर्स आर ऑल्सो, इट्स नॉट इन एनी गेटो की स्त्री पात्रांचंच आहे, किंवा पण येस इट इज स्त्री शक्तीबद्दल आहे, पण स्त्री पात्र आणि पुरुष पात्र इक्वली स्ट्रॉंग. आणि मग काही म्हणाले की अरे पोएट्री आपण कशी यूज केली आहे, असं लोक बोलत तर नाही, असल्या जीवनमध्ये तर नाही बोलत असे. तर मी म्हणायची तर मग माझ्या आई वडिलांना तुम्ही भेटला नव्हता म्हणून तुम्ही असं बोलता. तर असं पुष्कळ नकार मला मिळाले सुरुवातीला. मग जेव्हा डेव्हिड डाविडारला मी हे दाखवलं
त्यांनी एकदम माझ्यावरती विश्वास केला आणि त्याच्यासाठी मी फार आभारी आहे. त्यांनी पाहिलं की हे ओरिजिनल आहे, एक्साइटिंग आहे, इव्होकेटिव्ह आहे, जसं काही त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी म्हटलं की हे ह्या 21st सेंचुरीचं वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल डेब्यूज आहे. तर त्यांनी माझ्यावरती विश्वास केला आणि त्यांनी म्हटलं पण मी सर्व करायला प्रिंट करायला तयार आहे, पण आजच्या एजमध्ये कोणी एवढं लांब पण वाचणार नाही, तर ह्याचं अर्ध कर. तर ते एक दुसरं एक चॅलेंज होतं की 150,000 वर्ड्स त्याला. आता जे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे ते 150,000 वर्ड्सचं आहे आणि मला माहीत नाही की मराठीत त्याचं थोडं जास्ती 412 पेजेस आहेत इंग्लिशचे आणि त्याच्यात मला वाटतं किती 500 समथिंग पेजेस आहे. अजूनही मोठं आहे पण अर्ध करतो. म्हणतात ना, आय हॅड टू मर्डर माय डार्लिंग्स. काही पुष्कळ डार्लिंग्स ना, अरे मला हा इन्सिडेंट आवडतो किंवा हे डायलॉग माझं फार टॉकेटिव्ह. माझा हिंदीचे जे भाषांतर करतायत त्यांनी जेव्हा पुस्तक वाचलं ते म्हटलं हे फार टॉकेटिव्ह बुक आहे. आणि माझं जे ओरिजिनल होतं स्क्रिप्ट त्याच्यात तर आणखीन डायलॉग्स होते. आणि पत्र माझ्या आईवडिलांचे जे पत्र ज्यांचं मी मला सांगितलं तर ते पण होते पुष्कळ. ते पण कमी करावं लागलं. तर ते आहे असं जर्नी आहे. आणि त्याच्यानंतर मग एकदा ते बेस्ट सेलर झालं. 3 महिन्यात बेस्ट सेलर झालं आणि मग देन द रेस्ट इज हिस्ट्री. आणि पण ॲज आय सेड इट वॉज तिने गिळले सूर्याशी मोमेंट क्षण होतं ते. मॅम हिअर या अमोल बक्षी. माझा प्रश्न एवढा डीप नाहीये. तर मला एवढंच विचारायचं आहे की मारिओ पुझोने जेव्हा गॉडफादर लिहिली तेव्हा ही हॅड मार्लन ब्रँडो इन हिज माइंड टू प्ले गॉडफादर. तर तुमच्या डोक्यात कोणी होतं का असं किंवा आता आहे का? नाही, माझी आई होती हिरोईन. इन्स्पिरेशन होती. पण जसं मी म्हटलं जिला पण हे रोल मिळेल आणि जी हे रोल घेईल आणि तिचं एक ते लाईफ टाईमचं रोल असणार आणि ते सेंट्रल असेल सक्सेससाठी, त्या वेब सिरीजच्या सक्सेससाठी. कोण मालतीचं रोल करतं माझ्यात नाही, कारण कोणी अवेलेबल आहे नाही आहे. आशा निराशा नाही हो म्हणून मी काही अपेक्षा नाही करत ते. आणि हे प्रोड्युसरचं आज आमची भेट होणार आहे परत. आम्ही हे सर्व ह्याचं संवाद होणार आहे ह्याच्याबद्दल. पण डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर आणि मालतीचं रोल हे 3 क्रुशल आहेत. नाही मी स्क्रिप्ट नाही लिहिणार आहे, पण ते कन्सल्ट करतील मला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी मॅडम प्राची, मी काउन्सलर म्हणून पण आहे. तुम्ही जसं आता हे बुक केलंय तिने गिळले सूर्याशी, तेव्हा तुमचे रोल मॉडेल्स जे आहेत जवळपास मला असं वाटतं की 1 पिढी किंवा 2 पिढीच्या अगोदरचे होते. तेच आहेत आता आमच्या समोर रोल मॉडेल्स तुम्ही आहात, बरोबर आहे. पण एव्हरीवन इज स्ट्रगलिंग. प्रत्येकाची स्ट्रगल वेगळी आहे. याचं आहे सगळ्यांकडे भरपूर पैसा आहे तरी पण सुद्धा काहीतरी गोष्टी आयुष्यात कमी राहतात. जर मला आज पुस्तक लिहायचं ठरलंच एकाच वुमनवरती, तर मे बी भविष्यावरती काय विषय असायला पाहिजे. कारण आता तुम्ही सगळ्याच मला असं वाटतं सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून आलेलं आहात. त्यामुळे वुमनची मला असं वाटतं की अजूनही स्ट्रगल संपलेली नाही. शी इज स्ट्रगलिंग. ते खरं, अगदी खरं. आणि म्हणून UN विमेनमध्ये मी जेव्हा होती तेव्हा मी एक शिकवणी माझी जी आहे ती आहे की कुठल्याही कॉजला, कुठल्याही एक विचाराला जर आपल्याला पुढे करायचं आहे आणि
माइंडसेट चेंज, म्हणजे जी विचारधारा आहे ती बदलवायची आहे. रूढीवादी विचारधारा, पितृसत्तात्मक विचारधारा, जर आपल्याला ते बदलायचं असेल तर स्टोरी टेलिंग फार फार जरुरी आहे. आणि प्रत्येक पिढीची स्टोरी, काही काही एलिमेंट्स सेम आहेत, एकच आहे. आता पहा, तुम्ही हे जर वाचाल तर आपल्याला आपण आयडेंटिफाय करू शकता. असं नाही वाटणार आपल्याला की 100 वर्षापूर्वी हे होतं, अरे काही नव्हतं. 100 वर्षापूर्वी ह्या मुलींनी आपलं जे करायचं होतं ते केलं, जे बनायचं होतं ते बनले, आपल्या मनाने प्रेम केलं, लग्न केलं, सॅक्रिफाईस केलं, रिस्क घेतलं. तर हे सर्व त्या 100 वर्षात, ते म्हणतात ना, द मोर द थिंग्स चेंज द मोर दे रिमेन द सेम. सो पुष्कळ गोष्टी बदलल्या आहेत आणि प्रोग्रेस झालाय. पण पुष्कळ आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे. तर मी तर सर्वांना म्हणेन की आपल्या पिढीच्या पण ज्या स्ट्रगल्स आहेत, संघर्ष आहेत, आणि जे जे आशा आकांक्षा आहेत, तिने गिळले सूर्याशी, काय सूर्य आहे तुमचा, कुठलं तुमचं ध्येय आहे, त्यापर्यंत पोहोचण्यात काय संघर्ष आहे ते जरूर आपण लिहा, त्यांच्या गोष्टी लिहा, कारण ते जरुरी आहे परिवर्तन आणण्यासाठी. थँक्यू मॅम. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. सर, तुमचा आवाज येत नाही. सांगा. सकाळी मीडिया आवाज वाढवा. हॅलो. येस सर. ही जी कादंबरी तुम्ही जी लिहिलेली आहे ती रत्नागिरीपासून मुंबई आणि बनारस असा प्रवास करते. तर ह्या स्थळाला मालतीच्या अंतर्मनातील परिवर्तनाशी तुम्ही कसं जोडलं गेलं? अंतर्मनाच्या परिवर्तनाशी कसं जोडलंय तुम्ही त्यांना या स्थळाला? ते तिचं प्रवास आहे ना, तिच्या जीवनाचा प्रवास आहे. रत्नागिरीच्या गावात सुरू होतो आणि मी काहीतरी वाचणार आहे 1-2. ती शाळेत 2 मुली असतात आणि 60 मुलगे असतात त्या शाळेत. त्यांना परवानगी मिळाली असते दोघी मुलींना, कारण वडिलांनी परवानगी घेऊन त्यांना पाठवलं असतं. तिथून सुरुवात होते. मग त्यांची मोठी बहीण गुणा आणि वैशाली, म्हणते मी, ग्वालियर आहे ते. वैशाली तिचं लग्न होतं श्रीमंत माणसाशी, दुसरी पत्नी म्हणून आणि दुसरी बायको म्हणून. आणि मग तिथे पण त्या जातात. तर ते पण एक मध्य प्रदेश स्टेट, प्रिन्सली स्टेट तिथे पण आहे. मग इंदोरला जातात. जेव्हा आई वारते तेव्हा वडील म्हणतात, मी ह्यांचा बालविवाह नाही होऊन देणार, मी त्यांना तिथे पाठवतो अनाथ आश्रमात. तर इंदोरला जात. मग इंदोरहून एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई त्यांचं सेंटर बनतं आणि ते स्वतंत्रता संग्रामचं चळवळीचं केंद्रबिंदू होतं ना मुंबई. तर तिथे दोन काय म्हणतात, 2 धारा मिळतात त्यांच्या जीवनाच्या. एक तर शिक्षण तर आहे, पण शिक्षण आणि मग स्वतंत्रता संग्रामात कसं ते भाग घेतात. नाटकात मामा वरेरकरचं सत्तेचे गुलामचं नाटक, आणि मग नंतर ते सत्याग्रहात सामील होतात, आणि मग असं त्यांचं सर्व दाखवलंय. आणि नंतर ती कशी वकील म्हणून स्वतंत्रता संग्रामींचं डिफेंड करते कोर्टमध्ये आणि जिंकते. मग ते सर्व आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट्स पण त्यावेळी जसं आजकाल आहे ते पण दाखवलंय आम्ही.
आणि मग दुसरी धारा म्हणजे तिचं प्रेम, गुरु आणि तिचं प्रेम कसं सुरुवात होते आणि 100 वर्षापूर्वी कसं असायचं ते. कारण दोघंही अपरिचित असतात ना ह्या एक दुसऱ्याला. ते आजकाल वी टेक फॉर ग्रांटेड दॅट बॉयज अँड गर्ल्स को एज्युकेशन दे मीट अदर दॅन ॲज सिस्टर्स अँड आई बहीण आणि नातेवाईक म्हणून आम्ही त्यावेळी ते होतं. पण मैत्रीण म्हणून, प्रियतमा म्हणून ते फार एक नवीन एक्सपिरियन्स होतं ना. तर ते पण दाखवलंय. मग ती जाते बनारस नंतर कोपरगाव, कारण गुरु तिथे सब जज म्हणून जातो. तर ती सोडून मग तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर मग मुंबईत येतात ते परत. मग सिमला पार्टिशनच्या वेळी आणि स्वतंत्रता आमचं इंडिपेंडन्सच्या वेळी 1947 ते सिमलाला जातात आणि तिथे कसं त्यांचं जीवन. आणि मग दिल्ली. तर हे सर्व इट्स अ पॅन इंडिया. महाराष्ट्र त्याचं सोल आहे, आत्मा आहे. महाराष्ट्राचे कॅरेक्टर्स मेन महाराष्ट्रीयन आहेत, पण ब्रिटिश कॅरेक्टर्स पण आहेत, दुसरे कॅरेक्टर्स पण आहेत. सिमलामध्ये सरदार सीख पण आहे, सीख जज आहेत. तर पुष्कळ असे कॅरेक्टर्स आहेत आणि पॅन इंडिया त्याचं तिचं जे प्रवास आहे ते पॅन इंडिया आहे. थँक्यू. येस प्लीज. कॅन वी हॅव द माइक हिअर प्लीज? थोडं पुढे इकडे. मैं हिंदी में पूछूंगा आपसे. दैनिक जागरण से ओम प्रकाश तिवारी हूँ. नमस्कार. नमस्कार जी. ये उपन्यास आपका कोंकण की पृष्ठभूमि से शुरू होता है जी, और आप बाद में जो आपका जीवन रहा है वो ज़्यादातर भारतीय विदेश सेवा का रहा जी. दूसरा उपन्यास क्या उस तरफ के एक्सपीरियंसेस को लेकर के आएगा? अब तो आपका राइटर्स ब्लॉक भी टूट चुका है. हाँ, इसका जो सीक्वल है ये मेरी पीढ़ी के ऊपर केंद्रित होगा और ज़रूर मेरे जो अपने जीवन की यात्रा है उसको दर्शाएगा कुछ ना कुछ. और मेरे पति जो सिख हैं उनकी भी यात्रा, जो रेफ्यूजी बन के आए, तो वो भी मैं दिखाना चाहती हूँ कि किस तरह सिख आए वहाँ से और फिर उन्होंने अपने आप को किस तरह पुनर्स्थापित किया, यहाँ पर अपना नया जीवन बनाया और क्या उनकी यातनाएं थी पार्टीशन के समय, वो सारा मैं करके और फिर प्रेजेंट में भी आऊँगी. ये हिस्टोरिकल था, हिस्टोरिकल फिक्शन था, कंटेम्प्रेरी भी, वो भी होगा, थोड़ा बहुत पार्टीशन वगैरह का होगा और मेरी तरफ से भी कुछ होगा. तो हाँ, एक तरह से वो सीक्वल होगा, स्पिरिचुअल होगा कि एक्चुअल सीक्वल हुआ, अभी तक मैंने ये निर्धारित नहीं किया है. हाँ, नहीं, आप बिल्कुल विरुद्ध कह रहे हैं. विरोधाभास की बात कर रहे हैं. मैंने सोचा था, लेकिन मुझे अब ये लग रहा है कि ये ज़्यादा कठिन है, क्योंकि अपने को अपने से दूर करना और लिखना ज़्यादा कठिन है. मैडम और मेरा एक और भी यूएन के जो मेरी एक्सपीरियंसेस हैं उसके ऊपर भी एक मैं या तो शॉर्ट स्टोरीज या उसका भी शुरुआत हो गया है, या एक कादम्बरी लिखूंगी, उपन्यास लिख रही हूँ. मैडम वो ये पर उससे पहले मैं एक और बताना चाहती हूँ कि साड़ी के ऊपर एक नॉन फिक्शन लिखी है. ओके, जो जनवरी में, हाँ, द साड़ी इटर्नल. मॅम मुझे एक पूछना है. मैं ऋषिकेश. जी. बेसिकली असं असतं की आपण ज्यावेळेस महिलेवर काहीतरी लिहितो त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की ती कॅरेक्टर म्हणून बघितली जाते, पण मध्यंतरी तुम्ही आता बोललात की ही फॉर शी साठी पण तुम्ही काम केलंय. तर मग
असं काहीतरी तुम्हाला वाटतं का आज सुद्धा त्याला गरज आहे तिला समजून घेण्याची, किंवा त्याला गरज आहे तिच्यासाठी कुठेतरी एक पुढे पाऊल टाकायची? ते कारण खरं. खूप जास्त सोसायटीमध्ये आजही खूप कमी महिला असतात ज्या असं काहीतरी वेगळं पाऊल करतात किंवा वेगळ्या गोष्टी करतात. आणि बऱ्याचशा आज माझ्या आईच्या एजच्या किंवा 30-40+ महिला आहेत, त्या पूर्ण त्या पिढीमध्ये, त्या रीतिरिवाजांमध्ये गुंतलेल्या असतात. तर अशा महिलांसाठी काय सांगाल, की अशा महिलांसाठी ही कादंबरी काय संदेश देऊ शकते? कारण आपण रूढीवादी महिलांची गोष्ट करता का? हा ज्या परंपरेमध्ये हा, परंपरेमध्ये. हो. आणि आता आई आहे ह्याच्यात, त्यांची मालतीची आई, ती म्हणते की आम्ही तर ही 5वी जात आहे आमची म्हणून. ओके. महिलांची जात 5वी आहे आणि आमचं स्त्री धर्म असा आहे आणि तुम्ही स्त्री धर्म आपल्या यजमानांना सांगते की तुम्ही स्त्री धर्माच्या विरुद्ध जात आहात. प्रयत्न करते, कारण तसं तिला वाढवलं गेलं आहे, तिच्या मनात ते घातलं गेलं आहे. आणि कधी कधी महिला सशक्तीकरणच्या विरुद्ध जातात आणि ह्याच्यात मी 2 इन्स्टन्सेस दिले आहेत. हा, चंद्राबाई म्हणून आहे, त्या सर्वात सिनियर होत्या त्या विलेजच्या, आणि त्यांना मग त्यांनी म्हटलं की तुम्ही जिजाबाई सारखा बोला आणि तुम्ही मुलींना शाळेत जाऊन देण्याचं ते करा, हा इनिशिएटिव्ह करा. पण ती नाही करत आणि म्हणते की जरा तुम्हाला मुली पराक्रम करवायला शिकवायला जायचं असेल तर मुलं जन्माला द्या, असं ती टॉन्ट करते त्यांना. तर वी हॅव टू ऑल्सो हॅव शी फॉर शी of all generations and a sisterhood among the same generation. There are 2 things. नमस्कार. जी. हॅलो मॅडम. हा. प्रबंध राहुल, गिरगाव. शाश्वत पोएट्री म्हणून एक पेज आहे. हा. पण मला तुम्हाला एक प्रश्न वेगळा विचारायचा आहे की ॲज अ रायटर आणि ॲज अ करिअर, म्हणजे करिअर आणि पॅशन 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माझं पण करिअर खूप वेगळं आहे. आय जस्ट वॉन्टेड टू आस्क की ज्यावेळेस ही पूर्ण कादंबरी मालती ह्या पात्राभोवती फिरते आणि तुम्हाला असं कुठे कधी जाणवलं का, किंवा डिड यू को रिलेट समटाइम्स ड्युरिंग युअर करिअर पाथ, की इथे म्हणजे त्यावेळचा काळ वेगळा असेल, मालती ज्या मुद्द्यांसाठी भांडते ते वेगळे असेल, किंवा ज्या मुद्द्यांना ऑब्स्टॅकल म्हणून बघून पुढे जाते हे वेगळं असेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये ज्यावेळेस ही कादंबरी लिहिताय त्याच वेळेस मालतीला जे काही वाटतंय ते तुम्हाला नेमकं तुमच्या करिअर स्पॅनमध्ये कधी ना कधीतरी वाटलं असेल, ज्यामुळे तुमच्यातला लेखक त्या गोष्टी कोरिलेट तिकडे करू शकला असेल. मग असा एखादा किस्सा तुमच्या करिअरमधला की जिथे तुम्हाला मालती त्या काळातली दिसली पण इथे मालती या काळात होती, असं काही? हो, आपण आता भारतामध्येच पण आणखीन पुष्कळ दुसऱ्या देशात पण बालविवाहाचा आजपर्यंत फार मोठा मुद्दा आहे. आणि ते UN विमेनमध्ये आम्ही फार सेक्शुअल व्हायलन्स अगेन्स्ट विमेन हे पण मुद्दा आहे. तर हे पण फार ह्याच्यात पण दाखवलं आहे हाऊ विमेन हॅव टू स्टँड अप अगेन्स्ट व्हायलन्स आणि डोमेस्टिक व्हायलन्स. तर आणखीन पुष्कळ मुद्दे आहेत जे तेव्हा होते आणि आज पण आहे. आणि तेव्हा दाराच्या बाहेर, बंद दाराच्या आत होते, आज बाहेर आलेले. आणि आज पण आपल्याला त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला पाहिजे, हे ह्या कादंबरीतून पण बाहेर येतं. मला असं वाटतं त्यांचा जो प्रश्न आहे तो असा आहे की जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो, रोमॅन्टिक म्हणा किंवा एखादं इमोशनल गाणं ऐकतो, तेव्हा आपण विचार करतो की हे गाणं लिहिताना त्या लेखकाच्या मनात किंवा त्या रायटरच्या, कंपोजरच्या मनात कुठेतरी ते कॅरेक्टर असेल ना, जे त्याने कधीतरी जगलं असेल, त्याच्याशिवाय ते इमोशन्स कसे येतील? एक्झॅक्टली. म्हणजे ज्यावेळेस इट्स नाही, पॉसिबल. म्हणजे तुम्हाला आईवडिलांच्या प्रेरणेतून ही सगळी Right. गोष्ट आली आहे आणि मालती या भोवती ही कादंबरी हो. फिरते, पण या पूर्ण तुमच्या लिखाणाच्या प्रवासात
कुठे ना कुठेतरी ज्यावेळेस तुम्ही स्वतः एखाद्या फेजमधनं जात असाल त्या कुठे ना कुठे गोष्टी कोरिलेट झाल्या असतील आणि तसा तुमच्या करिअर मधला एखादा किस्सा की तुम्हाला तुम्ही एखादा किस्सा लिहिलाय ज्याच्यामध्ये यू फेल दॅट यू आर मालती. फार कठीण प्रश्न विचारला आणि एकदम काही येत नाही मनात. पण माझं जे कारण आम्ही हरदीपजी आणि मी पण कलिग्स होतो आणि क्लासमेट्स नाही पण बॅचमेट्स होतो. तर जसं हे आहेत तर आमच्यामध्ये पण हे सर्व इन अ वे आमच्या जनरेशनमध्ये हे सर्व प्रणय गाथा ऑपोजिशन टू द मॅरेज. कारण त्यांचं इंटरकास्ट होतं. मालती आणि गुरुचं इंटरकास्ट होतं आणि माझ्या आई वडिलांचं पण इंटरकास्ट होतं. अनालॉजीज येतात पण हो ते पण द ओरिजिनल इन्स्पिरेशन इज व्हॉट ओरिजिनली हॅपन. एनीवन एल्स? मॅडम, मालतीचा हा जो रोल आहे तो किती पार्ट मध्ये असेल? कारण हा तिथं सुरुवातीपासून ते आफ्टर मॅरेज पर्यंत तुम्ही दाखवलं. ते कल्पना करण्याची गोष्ट आहे. कारण ती 11-12 वर्षाची सुरुवात होते. मग आश्रमात ती 16 वर्षाची होते. मग 17 पासून 24-23 पर्यंत ती असते एल्फिन्स्टन कॉलेज, लॉ कॉलेज आणि बनारस. आणि मग तिचं लग्न होतं 25 वर्षाच्या वेळी. आणि मग त्यानंतर ते आर्क जे आहे 47 पर्यंत. सो 45 पर्यंतची महिला दाखवायला पाहिजे. 11 पासून. मॅम नमस्कार. शेवटचा प्रश्न विचारतो. नमस्कार मॅम, शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही आता जसं म्हटल्याप्रमाणे ही फॉर सी, जसं या पुस्तक लिहिण्यामध्ये तुमच्या पतींचा किती योगदान आहे, त्यांचा किती वाटा आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला जोडूनच आणखी 2 प्रश्न आहेत की पूर्वी दर्जेदार लेखन होतं, लोकांना वेळ होता, सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे लोक पुस्तकं वाचायची. आज एक ओरड ऐकायला मिळते की लोक वाचन कमी झालंय, पुस्तकं वाचतात. दुसरी गोष्ट म्हणजे याला जोडून आणखी एक प्रश्न की पूर्वी लोकांचं जी साहित्यकृती होती ती प्रकाशित होत होती, परंतु आज असं आहे की नवोदित साहित्यिक आणि लेखक आहेत, त्यांना प्रकाशक मिळत नाही. तर का प्रकाशक मिळत नाही आणि लेखकाने पुस्तक प्रकाशित होण्यासाठी काय करावं? मी तर या विश्वात पहिल्यांदा आली आहे, तर मी ॲडवाईस मला तर वाटतं नम्रतेने की मी ॲडवाईस देणारी कोणी नाही आहे. पण आपले 2-3 प्रश्न आहेत. पहिलं प्रश्न म्हणजे माझे जे पती आहेत, सोलमेट आहेत, हरदीपजीचं काय रोल राहिलं? फारच प्रेरणात्मक आणि पुश करता. आताही म्हणतात आपलं आता हे झालं तुझं, आता ते दुसरं कर, दुसरं सेकंड नॉवेल मस्ट बी रेडी बाय दिस टाइम. ते पुश करत होते की तू का नाही लिहित आहे, का नाही लिहित आहे. तर त्यांचं फार काय म्हणतात त्याला सपोर्टिव्ह रोल राहिला आहे. फारच आणि प्रेरणात्मक रोल पण राहिला आहे. आणि पुढच्या पुस्तकात तर त्यांचं इन्स्पिरेशन तर असेलच. दुसरं म्हणजे आपण म्हटलं की पुस्तक वाचत नाही आहे, ते एक प्रॉब्लेम आहे, फारच मेजर आहे. कारण सोशल मीडिया हॅज टेकन ओव्हर. आणि मला कोणी सांगत होतं की 1.5 मिनिटाचे जे आजकाल स्टोरीज येतात, लोक ते पाहतात, यंग लोक वाचतच नाही. तर ते एक मोठं चॅलेंज आहे. आणि म्हणून देअर हॅज टू बी अ मूव्हमेंट. एक मूव्हमेंट असली पाहिजे, चळवळ असली पाहिजे, मोहीम असली पाहिजे, रीडिंग बुक्स. कारण देर इज नो सबस्टिट्यूट. आणि ते मी यंग लोकांना सांगते, कारण आमची पिढी वाचते अजूनही. पण जे यंग लोक आहेत
त्यांना मी म्हणते की देर इज नो बेटर टीचर दॅन बुक्स. मला असं वाटतं मराठीमध्ये पण म्हणे वाचाल तर वाचाल. कोणी पुस्तक हे सर्वश्रेष्ठ गुरु आहे प्रत्येक विषयावरती. फिक्शन, नॉन फिक्शन जरूर वाचा. आणि फिक्शनचं आपलं एक क्रिएटिव्ह ट्रिगर द्यायला फार एक रोल आहे. ते पण काही लोक म्हणतात अरे मी मोटिवेशनल बुक्स वाचतो किंवा मी नॉन फिक्शन वाचतो किंवा सब्जेक्ट बुक्स वाचतो, टेक्स्ट बुक्स वाचतो. पण फिक्शनचं आपलं एक महत्व आहे आपल्याला क्रिएटिव्ह बनवायला, मॅम एम्पॅथेटिक बनवायला. मी 5 ते जे म्हणाली ना, 5 इस्थेटिक, एम्पॅथेटिक, स्पिरिच्युअल, इमोशनली इंटेलिजंट, ते सर्व पुस्तकामुळे मिळेल आपल्याला.